भारतच नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलंय ते अयोध्येकडे, कारण 22 जानेवारीला प्रभू श्रीरामाच्या मंदिराचं लोकार्पण होणार आहे आणि या सोहळ्याच्या विशेष कव्हरेजसाठी पुढारी न्यूजची टीम अयोध्येमध्ये पोहोचली आहे। या निमित्ताने अयोध्या नगरीचं दर्शनही आम्ही प्रेक्षकांना घडवणार आहोत। पुढारी न्यूजचे नॅशनल न्यूज एडिटर प्रसन्न जोशी यांनी अयोध्येतल्या कोरियन पार्कचा आढावा घेतलाय, पाहूया। ज्या या वास्तूमध्ये मी उभा आहे त्याची शैली पाहून तुम्हाला सहज वाटू शकतं की मी दक्षिण पूर्व आशियातल्या एखाद्या देशामध्ये आहे, एखाद्या स्टोरीसाठी गेलो असेल। मग तो चीन असेल किंवा इंडोनेशिया असेल, व्हिएतनाम असेल किंवा अगदी जपानही असू शकतं, पण असं मुळीच नाहीये। मी चक्क आपल्या भारतातल्या अयोध्येमध्ये आहे आणि इथल्या या कोरिया मंडपमध्ये मी आपल्या समोर आहे। आता तुम्ही म्हणाल, कोरिया कुठे, अयोध्या इथे, काय संबंध आहे यांचा? आपल्यापैकी काही जणांना माहित असेल, मात्र बऱ्याच जणांना माहित नसेल, पण अयोध्या, भारत आणि कोरिया यांचे घनिष्ठ संबंध आहेत आणि त्याला कारण ठरलेली आहे एक अतिशय सुंदर अशी कथा, ज्यामध्ये इथली राजकन्या कोरियाची महाराणी बनते आणि त्यानंतर शतकांपासून हा कोरिया भारताच्या संबंधांचा इतिहास बनतो आणि त्याचंच एक मूर्त स्वरूप म्हणून, त्या स्मृतींची आठवण म्हणून इथे बनलेलं आहे हे कोरियन स्मृतीस्थळ। भारत आणि कोरिया यांच्यातल्या सौहार्दाच्या संबंधांचं एक मूर्त स्वरूप म्हणजे हा कोरिया मंडप। कोरियातील प्रसिद्ध ऐतिहासिक ग्रंथ सामगुक युसा यामध्ये वर्णन करण्यात आलंय की 2000 वर्षांपूर्वी कोरियाच्या द्वीपकल्प परिसरामध्ये राजा सुरो यांनी राज्यसंघ, गया हे राज्यसंघ स्थापित केला। त्यानंतर भारतातल्या अयोध्येची राजकुमारी सुरीरत्न हिनं त्यांच्याशी विवाह केला। या विवाहाच्या मागे सुद्धा एक कथा आहे। राजकुमारी सुरीरत्न हिच्या स्वप्नात राजा सुरो यांच्याशी लग्न करण्याविषयी दिव्य प्रेरणा तिला प्राप्त झाली आणि त्यानंतर तब्बल 4500 किलोमीटरचा प्रवास करत ही भारताची राजकुमारी सुरीरत्न पोहोचली दूर देशीच्या म्हणजेच कोरियामध्ये आणि तिथं तिचा आणि राजा सुरो यांचा विवाह पार पडला आणि अशा प्रकारे भारतीय राजकुमारी सुरीरत्न ही कोरियाची महाराणी बनली। 17व्या शतकामध्ये जोसोन महल या स्थापत्य शैलीमध्ये त्याचं मूर्त स्वरूप आपल्याला पाहायला मिळतं आणि यावरचं जे कॅलिग्राफिक वर्क आहे ते सुलेखक मास्टर कोन छांग रियुन यांच्याद्वारे करण्यात आलेलं आहे आणि अशा प्रकारे 2000 वर्षांपासून भारत कोरिया संबंध वृद्धिंगत होत गेले, सुदृढ होत गेले आणि केवळ आनंदाच्या क्षणी नाही तर काळाच्या कसोटीवर टिकले, अगदी तणावाच्या वेळी सुद्धा। जेव्हा 1950 मध्ये कोरिया युद्ध सुरू होतं त्यावेळी भारतानं सादर केलेल्या प्रस्तावाला दोन्ही पक्षांनी स्वीकारलं आणि युद्ध टळलं। अयोध्या म्हणजे आजची अयोध्या आणि त्यांच्यासाठी अयोध्या इथली राजकुमारी सुरीरत्न 4500 किलोमीटरचा प्रवास करून जाते काय, तिथल्या राजाशी लग्न काय करते आणि त्यातून या दोन दूरदेशीच्या राष्ट्रांमध्ये, तिथल्या लोकांमध्ये एक सांस्कृतिक संबंध बनतो काय। पुढे कधी तुम्ही अयोध्येत आलात तर जरूर या कोरियन मंडपाला भेट द्यायला विसरू नका आणि आठवण जागृत करूया त्या संबंधांची, ज्याची सुरुवात झाली होती 2000 वर्षांपूर्वी राजकुमारी सुरीरत्न पासून। कॅमेरा पर्सन अमृतसह प्रसन्न जोशी, अयोध्या, उत्तर प्रदेश, पुढारी न्यूज।